उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभा केलेला रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृह हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले। सोलापूर शहरातील पार्क चौक येथे रुक्मिणी मॉल व उपहारगृह येथे सोलापूर जिल्ह्यातील पॅकेजिंग लेबलिंग उत्तम असलेल्या 100 नाविन्यपूर्ण उत्पादने विक्रीकरता ठेवण्यात आली आहेत। यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सदर उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला मार्केटिंग उपलब्ध होणार असून यापुढे उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सरकारच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे। यावेळी उद्घाटन कार्यक्रमास आमदार सुभाष बापू देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे आदी उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रुक्मिणी शॉपिंग मॉल व उपहारगृहाची संकल्पना सांगून उमेद मार्फत जिल्ह्यात राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली। तसेच सदर मॉल चालवण्यास देण्यात आलेल्या शुभदा बचत गटाला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे, दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, अनिता माने, लेखापाल शीतल मंता, तालुका अभियान व्यवस्थापक शैला केशवदास, अवधूत देशमुख, शिवाजी वाघमारे, अण्णा अवताडे, गणेश पाटील, पूनम दुधाळ, सुषमा बिचुकले, उमेश डांगे तसेच सर्व तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक यांनी परिश्रम घेतले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।